नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर उमेश जयसिंघानी. मागच्या 5-6 वर्षापासून ते अतिशय उत्तम कामगिरी या क्षेत्रात करत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये बेसिकली त्यांची मास्टरी असं म्हणायला काही हरकत नाही, कारण धुळ्याबरोबर इथला दोंडाईचा वगैरे असेल इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांचं उत्तम काम चालू आहे. सो त्यानिमित्तानं त्यांच्याशी आम्ही गप्पा मारणार आहोत. सो सगळ्यात आधी पहिला प्रश्न असाच आहे की तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्ड मागे येण्याची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोणाचं होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मे बी सिव्हिल इंजिनियर बनूंगा? काय सांगाल? माझं सेक्शन स्कूल जे बेसिक्स एज्युकेशन राहतो आपलं, ते नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल आपलं साखरे रोडला तिथून झालेलं आहे. त्याच्यानंतर सायन्स मला आधीपासूनच असं होतं, फक्त इंजिनियर बनायचं आहे. इंजिनियर बनायचं त्यामागे सायन्स घेतला आपण. सायन्स घेतल्यानंतर आपलं कन्फ्युजन असं झालं होतं तेव्हा की कम्प्युटर इंजिनिअरिंग जायचं का सिव्हिल जायचं, एवढं कन्फ्युजन. आणि त्यावेळेस आम्ही जेव्हा ऍडमिशन घेतलं होतं इंजिनिअरिंग मध्ये, तेव्हा रिसेशन हा मोठा एक फॅक्टर होता तिथे. मग त्याच्यामुळे आपण सिव्हिल मध्ये गेलो. सिव्हिल मध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटलं का आपलं जे नॉलेज आहे आपण इथे लोकांना दाखवू शकतो, जे आपण ते कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आपण नाही दाखवू शकलं असतं. बरोबर. ते एक बंद कमऱ्यात काम करायचं आणि एक फील्ड मध्ये काम करायचं, त्याच्यात लई मोठा फरक आहे. त्याच्यामुळे आपण सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून घेतो. क्या बात आहे. आणि आता सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये फार उत्तम कामगिरी तुम्ही करताय ऑलरेडी. सो असं विचारायचं आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर फर्स्ट कुठे एक्सपिरियन्स वगैरे घेतला, प्रॅक्टिस केली का डायरेक्ट कन्सल्टन्सीला सुरुवात? प्रॅक्टिस केली. मी 4 वर्ष म्हणजे त्याच्यामधून 2-2.5 वर्ष फक्त प्रॅक्टिस, आणि त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष ते प्रॅक्टिस आणि सेल्फ स्वतःचे काम म्हणून पण घेतले. हेमंत देसाई सर हे माझे गुरु आहेत, त्यांच्याकडून सर्व शिकलो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो त्याच्यानंतर जेव्हा इंडिव्हिज्युअल पहिला प्रोजेक्ट घेतला तर तो एक्सपिरियन्स कसा होता? कारण तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी असते, फर्स्ट टाइम प्रोजेक्ट आपण करत असतो, तेव्हा जसं तुम्ही म्हटलं गुरु सोबत नसतो, आता इंडिव्हिज्युअल काम करायचं असतं, तो एक्सपिरियन्स कसा होता फर्स्ट प्रोजेक्ट? ते फर्स्ट प्रोजेक्ट म्हणून आपल्याला एक चॅलेंज पण राहतो का लोकांचा आपल्याला भरोसा बसणार आहे का नाही बसणार आहे. त्याच्यात माझा एक फ्रेंड आहे परेश सुखिया म्हणून, त्यांच्या वडिलांनी मला लई हेल्प केली. त्यांच्या फर्स्ट बंगलो मी माझ्या फ्रेंडचं ते डिझाईन केलं होतं. ते काम त्यांच्या सपोर्टमुळे तो काम एकदम व्यवस्थित झाला. तो झाल्यानंतर ते काम चालू असतानाही मला भरपूर प्रोजेक्ट भेटून गेले. वा वा वा, व्हेरी गुड. सो आणि त्याच्यानंतर लाईन सुरू झाली, सायकल सुरू झाली. बरोबर आहे, बरोबर. तो आता काही सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या काही प्रश्नांकडे वळूया. त्यातला पहिला प्रश्न आहे, जरी मागच्या तुम्ही 5-6 वर्षांपासून किंवा या फील्डमध्ये जास्त काम करत असला तरी सुद्धा तुम्ही टेक्नॉलॉजीचा शिफ्ट एक बघितलेला आहे या फील्डमध्ये. म्हणजे पहिल्यांदा ड्रॉइंग एकदम पेपर आणि पेन्सिल व्हायचे, बरोबर, मॅन्युअली व्हायचे, आता नंतर सॉफ्टवेअरवर आले. सो टेक्नॉलॉजीचा आता किती फायदा तुम्हाला होतो, तुम्ही तो कसा करून घेता, आणि तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर काही कोर्स केला का हे सगळं शिकण्यासाठी? सिव्हिल इंजिनिअरिंग चालू असतानाच मी ऑटोकॅड्स आणि 3ds मॅक्स वगैरेचं कोर्स केलं होतं. बहुतेक ते आपण ते स्टॅड प्रो वगैरे पण शिकलो होतो, पण ते काही एवढं आपल्यात कामात येत नाही, कारण त्यासाठी प्रत्येक गोष्टीला वेगळं वेळ द्यावा लागतं आपल्याला. आपण साईड व्हिजिट आणि साईड सोबत आपण ते स्ट्रक्चरल डिझाईन वगैरे करू शकत नाही. म्हणून आपल्या धुळ्यात नामांकित आपले भादलीकर सर म्हणून पण आहेत, ते स्ट्रक्चरल डिझायनर आहेत. मग आपण त्यांच्याकडून स्ट्रक्चरल डिझाईन करतो. आणि फील्डमध्ये जे चॅलेंजेस आहेत ते म्हणजे त्याच्यासोबत आपण त्यांच्याशी फाईट करताना आपण प्रत्येक गोष्टीकडे स्वतः करू शकत नाही, त्याच्यामुळे आपण ते थोडं वापरायला. दुसरं, या फील्डमध्ये तुम्ही एक बघितलं असेल की लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री, लेबरमध्ये सुद्धा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज जास्त आहे. तर अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं बऱ्याचदा धोकादायक असतं, बरोबर, कधी कधी रिस्क पण असते त्याच्यात. सो त्यांच्याबरोबर काम करणं कितपत धोकादायक आहे, तुम्ही ते कसं टॅकल करता, कशी सिच्युएशन हँडल करता? ते अनस्किल्ड लेबरवर आपण आपले स्किल्ड लेबर त्यांची जबाबदारी राहते. त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं. आपले जे कॉन्ट्रॅक्टर्स किंवा ते वेंडर्स राहतात त्यांचं मार्फत आपण ते त्यांच्याकडून काम करतो. बरोबर. दुसरं असं आहे की कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो, कारण प्लॅन शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि प्लॅन जर परफेक्ट असेल तर तुम्हाला नंतर करेक्शन्स येत नाहीत. जनरल रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही बघितलं असेल की त्याच्यानंतर तो काहीतरी ओनर करेक्शन सांगतो. तर प्लॅनिंग या स्टेजचं महत्व कसं आहे आणि तुम्ही प्लॅन या स्टेजवर कसं काम करता? प्लॅन स्टिक आपलं बेसिक्स जे आहेत ते बेसिक प्लॅनिंगचं जे स्टार्टिंग राहतं ते क्लायंटची रिक्वायरमेंट, ते खरोखर नीट ऐकून घ्यायचं. त्यांचे काय रिक्वायरमेंट्स आहेत किंवा त्यांना काय हवं आहे, त्यांची काय अपेक्षा आहेत,
ते आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. त्यानंतर आपण प्लॅनिंगला सुरू करतो. एक बेसिक लेआउट तयार केल्यापासून त्यांची रिक्वायरमेंट पूर्ण करेपर्यंत ही पूर्ण प्रोसेस असते. बरोबर आहे. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही इतकं काम केलंय म्हणून बेसिकली विचारतो, की बऱ्याचदा त्या क्लायंटचं असं म्हणणं असतं, की माझं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये आता बसवून द्या किंवा आधीच तो बजेट डिफाईन करतो आणि मग तुम्ही घर बनवता. सो अशा वेळेला बजेटनुसार घर बनवण्याला प्राधान्य मिळतं. आजकाल प्रेफरन्स त्याला मिळतोय. तर त्याबद्दल कसं आहे तुम्ही, कारण तेव्हा क्वालिटी मॅनेज करायची आहे आणि बजेटही मॅनेज करायचं. तर हे कसं तुम्ही मॅनेज त्याच्यात फर्स्ट पॉइंट म्हणजे आपण स्ट्रक्चर मध्ये काही कॉम्प्रोमायझेशन करत नाही. त्याला जो बजेट लागणार आहे त्याला तो बजेट लागणारच आहे. हे प्रत्येकाला समजून घ्यायला पाहिजे, कारण ते आपण सेफ्टीशी आपण काही रिस्क घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपण जे लक्झरियस आयटम्स किंवा चॉईस आयटम्स राहतो त्याच्यामध्ये थोडं बजेटमध्ये थोडंसं कमी जास्त करून ते आपण ते मॅनेज करू शकतो. दुसरं, या एखाद्याला जर चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करायचंय तर काय टिप्स तुम्ही बेसिक सांगाल अशा, की हे जर 4-5 पॉईंट फॉलो केले तर एक चांगलं गुड लॉंग लाईफ वाला कन्स्ट्रक्शन होऊ शकतं? बेसिकली तुम्ही मटेरियलची क्वालिटीवर लक्ष द्या. आपण स्वस्त आणवण्यामागे आपण काय क्वालिटी डेटोरेटेड मटेरियल आणतो त्याच्यामध्ये थोडं लक्ष द्यायला पाहिजे. एक तर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मिस्त्री जे आपले जे लेबर वगैरे राहतात ते स्वतःचे काम सोपं करण्यामागे ते पाणी जास्त युज करतात. ते पाण्याचं प्रमाण थोडं लिमिटेड पाहिजे, त्याच्यामुळे ते क्वालिटी डिटोरेट होणार नाही. दुसरं, तुम्ही बॉर्न अँड ब्रॉट अप धुळे आहे. तुम्ही जर सुरुवाती म्हणलं तुम्ही एज्युकेशन इथनं घेतलंय, आता काम धुळ्यात करताय तुम्ही. सो एक मला प्रश्न असा विचारायचा आहे, की धुळे शहराचं विकासाचं विजन, एक डेव्हलपमेंटचं विजन ॲज अन इंजिनियर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, की पुढच्या एक 10-15 वर्षामध्ये धुळ्यामध्ये ही डेव्हलपमेंट असली पाहिजे असं तुम्हाला ॲज अन इंजिनियर वाटतं? असं काय सांगा? असं डेव्हलपमेंट बघायला गेलं तर आपल्या धुळ्यात थोडं चांगलाच आता सुरूच झालेला आहे. पण बेसिक्स जे आहे ते रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर थोडं लक्ष दिलं गेलं तर अजून बरं लागलं. अच्छा. पण हे करताना मग गव्हर्नमेंटकडनं काय एक्सपेक्टेशन आहेत? गव्हर्नमेंटकडनं एक्सपेक्टेशन तर आपण किती एक्सपेक्टेशन ठेवली तर त्यांना जे पटणार आहे ते तेवढंच होणार आहे. आमचं एक्सपेक्टेशन त्याचा काही फायदा नाही. बरोबर. दुसरे, या आता इंडस्ट्रीत खूप स्कोप आहे अनलिमिटेड आणि आपण म्हणतो तसं डेव्हलपिंग कंट्री आहे आपण. धुळ्यात तुम्ही सांगितलं तसं ऑलरेडी खूप कामं चालू आहेत. तर अशा वेळेला जे तुमच्या आता ज्युनियर्स पास आउट होत आहेत, त्या ज्युनियर्सना जर एक मित्र म्हणून तुम्हाला सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल या इंडस्ट्रीत येण्याच्या आधी? पहिले समजून घ्या आपली फॅकल्टी किंवा आपली जी आपली बिझनेस लाईन आहे ती कशी आहे, त्याच्यात कसं काम करावं लागतं, त्याच्यानंतर त्याच्यात काम करा. विनाकारण स्वतःला आणि दुसऱ्याला धोक्यात टाकू नका. बरोबर आहे, खरं, कारण हा रिस्की जॉब आहे, कारण त्या माणसाचं आयुष्य त्याच्यापुढे असतं. दुसरं असं आहे की तुम्ही आजपर्यंत आता हे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट इतके केले, तर एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो प्रोजेक्ट करताना तुम्हाला आनंद मिळाला, समाधान मिळालं किंवा काहीतरी हटके केले मी याच्यात? तसे 2-3 प्रोजेक्ट्स आहेत. एक तर माझं नंदुरबारला एक लक्झरियस रेसिडेन्शियल बंगलो चालू आहे. त्याच्यात बार, स्विमिंग पूल, एव्हरीथिंग लक्झरियस सर्व आहे. त्याच्यात थिएटर वगैरे इन बंगलो. इन बंगलो. ओके. हा. आणि एक माझं कमर्शियल प्रोजेक्ट साक्री रोडला महेंद्र हॉटेलचा सुरू आहे. अजून थोडा वेळ लागेल. काही कारणामुळे थोडा स्टॉप लागला होता म्हणून थोडा उशीर झाला, पण तो काम पूर्ण झाल्यावर लई चांगला होईल. ओके. पण ते तुम्ही आता सांगितलं बंगलोमध्ये करणार, तर त्याचं थोडं स्पेसिफिकेशन सांगू शकता? किती 1000 स्क्वेअर फुटात तो बंगलो होता, त्याच्यात तुम्ही कसं बसवलंय आतमध्ये? सर, ते त्याच्यात बघायला गेलं तर जेवढं तुम्हाला प्लॉट होईल तेवढा कमी आहे. आपलं म्हणजे जेवढं प्लॉट पाहिजे तेवढा कमी आहे. बरोबर. पण एक कॉम्पॅक्ट प्लॅनिंग हे एक बेसिक आहे. आपण त्या कॉम्पॅक्ट प्लॅनिंग अनुसार गेलो तर कोणताही किती काही प्लॉट राहू आपण प्रॉपर त्याची सोल्युशन करू शकतो. नाही, त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट बद्दल तुम्ही काय सांगू शकता का? तो जो आता तुम्ही सांगितला ज्याच्यात तुम्ही स्विमिंग पूल पण ऍडजस्ट केला आहे, तर तो टोटल प्लॉट साईज किती होता, त्याच्यावर कन्स्ट्रक्शन कितीचं केलं? तो ऍक्च्युअल प्लॉट साईज आहे ना, त्याचा प्लॉट साईज आहे 4500 स्क्वेअर फीट आहे. ते 4500 मध्ये आपण पर फ्लोअरला 2200 चे 4 फ्लोअर्स केले आहेत आणि 22 टू 2300 चे गार्डन्स, लॉन म्हणजे गार्डन वगैरे आहेत, पार्किंग आहेत, स्पेशल पार्किंग फ्लोअर पण आहेत त्याला, आणि व्यतिरिक्त गार्डन्स, स्पेशल मंदिर आहे त्याच्यात. तो जेव्हा आपल्या आयकॉनचे अवॉर्ड्स वगैरे होतील त्याच्यात आपण एंट्री टाकू, तुम्हाला प्रत्यक्ष बघायला पण भेटेल. क्या बात आहे. सो हा झाला आयकॉनिक प्रोजेक्ट. आणि एक असा प्रोजेक्ट असतो जो करताना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात, काहीतरी डिफिकल्टीज फेस करावे लागतात, तर असं एखादी आठवण आहे का की जेव्हा प्रॉब्लेम काही आला वगैरे असं? आपल्या दोंडाईचाच एक प्रोजेक्ट होता. ते दिलीप जयसिंगाने आमचे नातेवाईकच आहेत त्यांच्या प्रोजेक्ट बद्दल. जेव्हा एक्सकॅव्हेशन करताना आपण जेव्हा ते सुरू केलं होतं एक्सकॅव्हेशन, त्याच्यात ते
पूर्ण रेती म्हणून आपल्याला तिकडून निघायला भेटते. त्यामुळे काही व्हाईट ब्लॅक मुरुम वगैरे ब्लॅक सॉइल वगैरे काहीच नव्हतं, तिकडे पूर्ण रेती होतं. नंतर आपल्याला माहित पडलं की ती जी जागा आहे 2500 स्क्वेअर फीटचं जे प्लॉट होता ते त्याच्यात कसं झालेलं होतं ते पहिले नाला वगैरे होतं त्याच्यात भर करून ते झालं होतं. त्याच्यानंतर ते सॉइल रिपोर्ट वगैरे सर्व काढून आपल्या जे चॅलेंजेस आहेत त्याच्यानंतर थोडं स्टॉप करून त्याच्यावर सोल्युशन काढलं. मग पूर्ण प्लॉट 3.5 मीटर्स पूर्णचं पूर्ण डेप्थ एक्सकॅव्हेशन केलं होतं. पूर्ण प्लॉट एरिया 2500चा त्याच्यावर ते थोडं प्रॉब्लेम्स आले होते त्याच्यामुळे केलं. हो हो, ग्रेट. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स त्याच्यात बघता, काय क्वालिटी चेक बघता, की हे 1 2 3 4 असेल तर हे स्टील चांगलं आहे, आपण यूज करायला पाहिजे? डक्टिलिटी सर्वात मेन जे आहे ते डक्टिलिटी आहेत. तुमचं स्टील जर जास्त हार्ड त्याच्यात कार्बन कंटेंट जर जास्त असेल तर तो थोडं ब्रिटल वे मध्ये होऊन जातो. तर ब्रिटल आपल्याला नको, सेफ्टी म्हणून आपल्याला डक्टाईल स्टील लागतं. ओके. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ओव्हरऑल? आपलं जे दोंडाईच्या ज्या प्रोजेक्ट बद्दल मी बोललो होतो की प्रॉब्लेम्स आले होते एक्टिव्हेशन वगैरेचे, त्या प्रोजेक्टवर नंदुरबार जो माझा आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात पण आयकॉन. क्या बात आहे. आयकॉनिक प्रोजेक्टला आयकॉन स्टील आहे, सो नक्कीच आयकॉनिक प्रोजेक्ट होईल असं. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर उमेश जयसिंघानी आणि त्यांनी आपला एक्सपिरियन्स आता शेअर केला. मी सांगितलं तसं मागच्या 4-5 वर्षांपासून त्यापेक्षा जास्त काळापासून ते काम करतात, पण अतिशय उत्तमरित्या ते याच्यामध्ये काम करतात, रेसिडेन्शियलमध्ये काम करतात. आणि जे तरुण त्या मित्र त्यांचे आता जे या फील्डमध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी स्पेशल सल्ला दिला की याच्यामध्ये या अपॉर्च्युनिटी भरपूर आहेत, पण काम चांगलं करा, तुम्ही जेन्युइनली काम करा आणि तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हा. सो पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच की तुम्ही या आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात, बिल्ड आयकॉनवर, इतक्या मनमोकळेपणाने बोललात. आणि आता एकच आयकॉनिक प्रोजेक्ट आता आहे डोळ्यासमोर, पण असे भविष्यात तुमचे मल्टिपल आयकॉनिक प्रोजेक्ट व्हावे याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.